बघा दुसरा टाईप, मीन डेविएशन फ्रॉम मीन. डाटा कोणता दिलाय? सिंगल लाईन डाटा, बरोबर ना. हां, आता कसं सोडवायचं बघा. एक सम बघायचं, ते सम तुम्हाला सोडवायचं आहे. लक्ष द्या इकडं. जो पण डाटा दिलेला आहे त्याला काय बोलतो आपण? एक्स आय, बरोबर. एक्स आयचे नंबर लिहायचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि असं काहीच नाही की नंबर एका लाईनीमध्येच आले पाहिजे. तेव्हा तिथं समोर नंबर एका लाईनीत आलेत का? ते नाही. नंबर कसे पण देऊ शकतात तुम्हाला, त्यांना जसं पाहिजे तसं. एक्स आय लिहिलं, इथं काय काढायचं? समेशन ऑफ एक्स आय. या व्हॅल्यूला काय म्हणतात बोलताना? समेशन. याचा मिनिंग कसं आहे बोलताना? बोलायचं समेशन. समेशन म्हणजे काय असतं? ॲडिशन. सगळ्याची काय करायची? ॲडिशन करायची. किती आला आन्सर? 45. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय आपला? डी आय. डी आय इक्वल टू काय असतं? एक्स आय मायनस एक्स बार. म्हणजे तुम्हाला डी आय फाइंड करण्यासाठी आधी काय फाइंड करावं लागेल? एक्स बार फाइंड करायला लागेल. मग एक्स बारला काय म्हणतात? मीन. मीन म्हणजे काय असतं? एक्स बार. त्याचा फॉर्म्युला काय? समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन. एन म्हणजे काय असतं? किती नंबर्स आहेत? हे टोटल नंबर्स किती आहेत? टोटल नंबर्स किती आहे हे जसं दिसते मराठीत तसं लिहायचं. आपली मातृभाषा मराठी आहे, लाजायचं नाही लिहायचं. समेशन ऑफ एक्स, पेपरला नका लिहू फक्त. समेशन एक्स आहे, किती आन्सर आले? 45 डिवायडेड बाय टोटल नंबर्स किती आहेत? 9 नंबर्स आहेत. नंबर मोजायचे ते 9 आलं. एक्स बारचा आन्सर किती आलं? 5 आलं. कळलं? इथपर्यंत समजलं? डी आयचा फॉर्म्युला एक्स आय मायनस एक्स बार. इथं जसं लिहिलं आहे तसं लिहायचं. एक्स आयची व्हॅल्यू कोणती बाबा? इथं हे सगळे व्हॅल्यू कोणाचे आहेत? एक्स आयचे आहेत. एक्स आयची व्हॅल्यू किती? 1 मायनस एक्स बारचं आन्सर काय आलं आहे? 5. किती तुम्हाला वाटत असेल हे आपल्याला येते तरी हवा करायची नाही. 1 - 5 कुठं करायचं? कॅल्क्युलेटरवरती. कळलं? माहिती आपल्याला येतं. एक नंबर जर इथं चुकला, मायनसचं प्लस झालं, संपलं. 2 0 येतात असे. इथं 3 मार्क्सच्या जागी किती पडणार? 0 मार्क्स. त्यामुळं हवा करू नका. -4 2 - 5 -3 3 - 5. हे 5 5 5 काय करते रे आदित्य? एक्स बार आहे तो कॉमनच राहणार ना. आणि एक्स आयची व्हॅल्यू काय होणार श्रेयश? चेंज होणार. एक्स बार आहे बघ इथं काढलंय. एक्स आयची व्हॅल्यू चेंज होणार ना दरवेळेस. एक्स आयची व्हॅल्यू कोणत्या असतात? या व्हॅल्यूला काय म्हणतात? एक्स आयची व्हॅल्यू. ते व्हॅल्यू चेंज करत राहायच्या. इथं काय लिहिणार? एक्स आयची व्हॅल्यू काय? 4. एक्स बारची व्हॅल्यू काय? 5. एक्स आयची व्हॅल्यू 5. एक्स बारची व्हॅल्यू 5. एक्स आयची व्हॅल्यू 6. एक्स बारची व्हॅल्यू 5. 7 - 5 8 - 5 9 - 5. सांगा आन्सर. -2 -1 0 1 2 3 आणि 4. असं कंपल्सरी नाही, असंच आन्सर येणार. आन्सर कसं पण येऊ शकतात रँडमली. आता ते सम तुम्ही ज्यावेळेस सोडवताल त्यावेळेस कळेल तुम्हाला. आन्सर काही पण येऊ शकतं. तसं काही पाठ करू नका की -4 इथं आलं आहे मग इथं -3 येणार, इथं -2 येणार. तसं काहीच नाही. कॅल्सी आहे आपल्याकडं, कॅल्सीमध्ये टाकायचं. मॉड डी आय. याच्यानंतर काय करतो आपण? मॉड डी आय. मॉड डी आय म्हणजे काय? जे नंबर्स निगेटिव्ह त्याला काय करायचं? पॉझिटिव्ह करायचं. 4 3 2 1 0 1 2 3 आणि 4. आणि नंतर काय करायचं? सगळ्यांची ॲडिशन. समेशन ऑफ मॉड डी आय. याला काय म्हणतात? समेशन. समेशन समेशन नाही, आपण जे देतो ते नाही. समेशन. कळलं? समेशन म्हणजे ॲडिशन करायची. करा सगळ्याची ॲडिशन. किती आलं? 20. म्हणून मीन डेविएशन फ्रॉम मीन फॉर्म्युला समेशन मॉड डी आय डिवायडेड बाय परत काय? एन. समेशन मॉड डी आय किती आहे? 20. आणि एन म्हणजे किती नंबर्स आहेत? 9 नंबर्स आहेत. 2.22. हे कोणाचं आन्सर काढलं? परत लिहायचं ते. मीन डेविएशन फ्रॉम मीन. कंटाळा करायचं नाही लिहायला आणि नंतर असं ब्रॅकेट करायचं म्हणजे चांगलं दिसतं ते. कळलं सम? काय केलं आपण? एक्स आयची व्हॅल्यू लिहिल्या, सगळ्यांची ॲडिशन केली, त्याला काय बोललो? समेशन एक्स आय. नंतर डी आयचा फॉर्म्युला लिहिला एक्स आय मायनस एक्स बार.
म्हणजे डी आयच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार, एक्स बार काढावं लागणार. एक्स बार कसा काढला, समेशन एक्स आय अपॉन एन. एन म्हणजे काय, किती नंबर्स आहेत त्याच्यावरून आपण आधी एक्स बार काढला. एक्स बार आल्यानंतर तुम्ही इथल्या डी आयच्या व्हॅल्यू काढल्या. कळलं ना, डायरेक्ट येणार का हे, नाही येणार आहे. मग डी आयच्या व्हॅल्यू आल्या, त्यालाच काय केलं आपण, मॉड डी आय. याला बोलताना काय बोलतात, मॉड डी आय. मॉड म्हणजे त्याला पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं. निगेटिव्हला पॉझिटिव्ह केलं, पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच ठेवायचं. आन्सर काढलं, इथं परत काय, समेशन मॉड डी आय. आन्सर किती आलं, 20. आणि तुमचं मीन डिव्हिएशन फ्रॉम मीनचा फॉर्म्युला काय आहे, समेशन मॉड डी आय डिवायडेड बाय एन. आन्सर किती आलं तुमचं, 2.22. कळलं परफेक्ट. हे सम लिहून घ्यायचं आणि ते सम सोडवायचं पटकन 2 मिनटात. आता हे सम बघ परत, आणि नंतर तुला 2 सम देते ते बघ, ते सोडवतो. तुम्ही बघू नका, तुमचं करा. डाटा सिंगल लाईनमध्ये दिला आहे का, हां. मग इथं काय लिहायचं सांग, एक्स आहे 12, 6, 7, 3, 15, 10, 18 आणि 5 लिहिलं. हां. आणि नंतर काय करतो आपण, समेशन ऑफ एक्स आय. कर सगळ्यांची ॲडिशन. 76. ठीक, 76 आलं. नंतर डी आयचं फॉर्म्युला काय, एक्स आय मायनस एक्स बार. म्हणजे आधी एक्स बार काढावं लागेल. एक्स बारला काय म्हणतात, एक्स बार म्हणजे काय बघ तिथं काय, एक्स बार म्हणजे काय, मीन. लक्षात ठेव, एक्स बार म्हणजे काय, मीन. त्याचा फॉर्म्युला काय, समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन. समेशन एक्स आयचा आन्सर किती आला तुझं, 76. एन म्हणजे किती नंबर्स आहेत मोजायचे, मोज नंबर किती आहेत ते. 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आलं. किती आलं एक्स बारचा आन्सर, 2.4 आन्सर आहे. 9.5 आलं. मग आता एक्स आय व्हॅल्यू सांगितलं काय, एक्स आयची व्हॅल्यू 12 मायनस एक्स बारचा आन्सर किती आला तुझं 9.5 इक्वल टू 6 मायनस 9.5. म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू इकडनं घ्यायची आणि एक्स बारची व्हॅल्यू इकडनं घ्यायची. समजलं. मग सांग काय लिहायचं आता पटापट बोल. 7 9.5 3 मायनस 9.5 15 मायनस 9.5 10 मायनस 9.5 18 मायनस 9.5 5 मायनस 9.5. बोला आन्सर काढायचं. -2.5 -3.5 बघा आलं का तसं. काही संबंध आहे का लाईनीने यायचा. आन्सर काही पण येऊ शकतं. इथं 2.5 आलं इथं -3.5 आलं त्यामुळे तसं बघायचं नाही. सांगा पुढचं. -2.5 -6.5 5.5 0.5 8.5 मायनस असेल ना पण मग तोंडी नको काढूस. गेलं संपलं. तू इथं +4.5 गेलं असतं तर अटेम्प्ट बिटेम्पला मार्क नसतात. एवढं सगळं लिहिलं सर मी एवढं कॉलम बिलम काढले 0 मार्क दिले ना तुला. भेटले तुला 0 मार्क. कळलं. अटेम्प्टला किती मार्क आहेत 0 तेवढे तुला भेटतील. हां 1 मिनटं काय 2.5 आन्सर आलं का. झालं ना मग शांत बसा. 2.4 हां मॉड डी आयचा आन्सर आता काय करणार सगळ्या नंबर्सला पॉझिटिव्ह करणार. 2.5 3.5 2.5 6.5 5.5 0.5 8.5 आणि 4.5. आता याचं ॲडिशन कर.
समेशन मॉड डी आय. समेशन मॉड डी आय डिवायडेड बाय एन. किती आला आन्सर? 32. 34. मग काय करायचं इथं? फॉर्म्युला पाठ झालाय का? पाठ करायचा फॉर्म्युला. एक्स बार म्हणजे काय? मीन. हां, 34 डिवायडेड बाय नंबर्स किती आहेत? 8. किती आला आन्सर? 4.25. आलं. मीन डेविएशन फ्रॉम मीन. कळलं? कुठं गंडत होतं? नाही बघ, मी तुला सांगतो एक्स आयची व्हॅल्यू तशा लिहायच्या. डी आयचा फॉर्म्युला काय तो नीट बघ. एक्स आय मायनस एक्स बार म्हणजे आधी एक्स बार काढावं लागणार ना. मग एक्स बार हे आधी येतं याच्यापेक्षा. लिहिताना आता आपण इथं नाही लिहू शकत नाही, साईडलाच लिहावं लागणार. म्हणजे हे आन्सर काढलं 9.5 तर इथं 9.5 येणार आहे. आदित्य आन्सर आलं का बाबा? बघा रे पुढचं सम बघा, ते सोडू नंतर, इकडे लक्ष द्या. आता कॅल्क्युलेट मीन डेविएशन फ्रॉम मीन. डाटा कुठल्या टाईपचा आहे? एक्स आय आणि एफ आय. आधीच्या सारखं आहे का? नाही. आधीचं काय होतं? सम सिंगल डाटावालं होतं. आता काय दिले? एक्स आय आणि एफ आय. सगळ्यांनी लक्ष द्या. येत जरी असेल तरी लक्ष द्या. एक्स आयची व्हॅल्यू लिहिली, इथं एफ आयची व्हॅल्यू लिहिली. एक्स आयची व्हॅल्यू काय तुमच्या? 10, 11, 12, 13, 14. एफ आयची व्हॅल्यू 3, 12, 18, 12 आणि 3. एक्स आय समेशन ऑफ एक्स आय करत नाही आपण. आता आपण काय करतो? समेशन ऑफ एफ आय. किती आला आन्सर सगळ्यांची ॲडिशन करून? 48. ठीक आहे. नंतर इथं काय करणार मी? एफ आय इंटू एक्स आय. एफ आय इंटू एक्स आय करायचं. आता एफ आय इंटू एक्स आय करण्याच्या ऐवजी मी सोपं जावं म्हणून इथं काय करतो? एक्स आय इंटू एफ आय करतो. मला सांगा 2 इंटू 3चं आन्सर किती येतं? 6. 6 आणि 3 दुने 6. मग असं केलं काय ना असं केलं काय? एकच झालं ना. मग आता इथं काय लिहिलं आपण? खरं तर 3 इंटू 10 लिहायला पाहिजे. इथं एफ आय आधी आहे ना, आणि इंटू काय लिहिलं? हे इंटू असतं बाबा. हे बघा समजून घ्या, तुम्हाला काही काही जणांना माहिती नाही. हे इंटू बाबा. आता इंटू आपण असं लिहित नाही. आता डिप्लोमाला आल्यावरती नवीन स्टाईल चेंज होती. हे डॉट म्हणजे काय असतं? इंटू असतं. ठीक आहे. एफ आय इंटू एक्स आय 3 इंटू 10 असं मला लिहायला पाहिजे, पण मी असं लिहितो 10 इंटू 3. चालेल का? काही वेगळं येणार आहे का आन्सर? 3 इंटू 10चं आन्सर किती येतं? 30. आणि 10 इंटू 3चं किती येतं? 30. समजलं का काय केलं? याचा आन्सर्स काढायचे प्रत्येकाचे. आता काय करणार? 11 इंटू 12 याचा आन्सर. हां, 12 इंटू 18 216. 13 इंटू 12 14 इंटू 3 42. आता हे सगळं एफ आय इंटू एक्स आय काढलं. इकडे लक्ष दे. एफ आय इंटू एक्स आय काढलं. आता समजून घेत नाही, नंतर बसतो मग. लक्ष दे इकडं शिकवताना. एक्स आयची व्हॅल्यू लिहिल्या, परत सांगतो एफ आयची व्हॅल्यू लिहिल्या. मग अशा संबंधी काय केलं तर आपण? समेशन एक्स आय केलं तर तुला जे सोडवायला दिलं ते. याच्यात काय करतोय आपण? समेशन एफ आय करतोय. का बरं? कारण हे सम कुठलं आहे? एक्स आय आणि एफ आयचं सम आहे. नंतर एफ आय आणि एक्स आयचं मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे या दोन नंबरचं काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन करायचं, समेशन एफ आय इंटू एक्स आय करायचं. त्याच्यानंतर या सगळ्या नंबरचे जे ॲडिशन करायची. किती आले त्याचा आन्सर? 576. बरोबर. आता हे झाल्यानंतर इथं काय नाव आहे? डी आय. मगाशी डी आयचा फॉर्म्युला काय होता? तोच फॉर्म्युला आहे. एक्स आय मायनस एक्स बार. डी आयचा फॉर्म्युला चेंज नाही होते. डी आयचा फॉर्म्युला तोच आहे. एक्स आयची व्हॅल्यू मायनस एक्स बारचा आन्सर. मग आता एक्स बार आहे का? आपण काढला का एक्स बार वरत? नाही. मग आधी एक्स बार काढावं लागेल. एक्स बारला काय म्हणतात? मीन. मीन इज इक्वल टू एक्स बार. त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. का बरं? कारण डाटा वेगळा आहे. मगाशी समचं फॉर्म्युला वेगळं होतं ना, आता फॉर्म्युला वेगळं आहे. आता फॉर्म्युला काय? समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. एफ आय इंटू एक्स आयचं ॲडिशन आणि डिवायडेड बाय एफ आयची ॲडिशन. 576 डिवायडेड बाय 48. हां, किती आलं एक्स बारचा आन्सर? 12 आलं.
आता हे 12 कुठं टाकणार मी श्रेयश? 12 आन्सर कोणाचं आलं? एक्स बारचं आलं बरोबर. इथं काय लिहिलं आहे मी? डी आयच्या जागी काय लिहायचं? हा कॉलम कोणाचा आहे? डी आयचा आहे. कॉलम म्हणजे काय बाबा? उभी लाईन. उभ्या लाईनीला काय म्हणतात? कॉलम. आणि रोला काय म्हणतात? आडवी लाईन. हा कॉलम कोणाचा आहे? डी आयचा आहे. हा कॉलम कोणाचा आहे? एफ आय एक्स आयचा आहे. हा कॉलम कोणाचा आहे? एफ आयचा. हा कॉलम कोणाचा आहे? एक्स आयचा आहे. झेपलं का? मग डी आयच्या जागी आन्सर काढायचं. त्यासाठी फॉर्म्युला काय? एक्स आयची व्हॅल्यू काय ह्या आणि मायनस एक्स बारचा आन्सर घ्या. एक्स आयची व्हॅल्यू काय बाबा? बघा इथं 10 मायनस लिहिलं. एक्स बार काय तिथं आन्सर आलेलं? 12. ते कॅल्सी करेल. 11 मायनस 12 12 मायनस 12 13. असं बोट ठेवायचं. नाही तर इकडचं हात इकडे गेला की संपलं. इकडची नजर इकडे गेली की गणलं. एक नंबर चुकला. इथं एकच्या जागी 0 झाला. इथं पण 0 येणार. त्यामुळं नीट लिहायचं डोकं शांत ठेवून. तुम्हाला वाटतं हे स्टॅटिस्टिक्स सोपं आहे, पण हे अशी चूक तुमची पेपरला झालेली आहे मागच्या वेळेस, म्हणून तुम्ही फेल झालेले. कळालं? कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स बऱ्यापैकी शिकवलेलं आपल्या, पण तुम्ही गणले कुठं? तर इथं गणले. हवा करणं सोपं आहे. डिप्लोमा समजला नाही तुम्हाला काय? तुम्हाला वाटलं 10वी सारखं आहे. 2 दिवस आधी आपण अभ्यास करू, 1 दिवस आधी आपण अभ्यास करू. डिप्लोमाला नाही निघत 1 दिवसात अभ्यास. 1 दिवस तर फॉर्म्युले पाठ करायलाच लागतो बरोबर ना. त्यामुळे अभ्यास 2 महिने आधीपासून, आजपासून अभ्यास करायला चालू करा. आज महाशिवरात्र चांगला दिवस आहे. महादेवाचं नाव घेऊन चालू करा. 13 मायनस 12 14 मायनस 12. प्रत्येकाचा आन्सर -2 -1 0 1 आणि 2. आता हे डी आय काढलं. नंतर काय? मॉड डी आय. मॉड डी आय मागच्या वेळेस पण होतं. मागच्या वेळेस हा कॉलम होता आणि हा कॉलम होता. हे नवीन आलं ना दोन्ही. हां, मॉड डी आय म्हणजे काय करणार आपण? निगेटिव्ह आन्सरला पॉझिटिव्ह. 2 1 0 1 आणि 2. पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच ठेवायचं. आणि नंतर शेवटचा कॉलम काय आपला? एफ आय इंटू मॉड डी आय. म्हणजे एफ आयचा आन्सर, एफ आयची व्हॅल्यू आणि मॉड डी आयचा आन्सर. आणि इथं काय करणार आहे आपण? सगळ्यांची ॲडिशन. एफ आय इंटू मॉड डी आय. एफ आय व्हॅल्यू, एफ आयचं कॉलम कुठे आहे? हा वाला 3 लिहिलं. आणि मॉड डी आयचा आन्सर काय आलं आहे? 2. त्याच लाईनीत बघायचं. 3 इंटू 2 12 इंटू 1 18 इंटू 0 12 इंटू 1 3 इंटू 2. आन्सर 6 12 0 12 6. सगळ्यांची ॲडिशन करा. 36 आलं सगळं. हे सगळं झाल्यानंतर याला असं जरासं ब्रॅकेट चांगलं दिसलं पाहिजे प्रेमाने जरा. ठीक आहे. नंतर काय लिहिणार आपण? मीन डेविएशन फ्रॉम मीन. फॉर्म्युला काय? फॉर्म्युला चेंज झाला आता बरोबर ना, कारण डाटा चेंज झालेला आहे. मागचं सम वेगळं होतं, हे सम वेगळं आहे, म्हणून क्वेश्चन पण चेंज आणि आन्सर पण चेंज. समेशन एफ आय इंटू मॉड डी आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. समेशन एफ आय इंटू मॉड डी आयचं आन्सर किती आलं? 36. आणि समेशन एफ आयचं आन्सर किती आलं आहे? 48. आपल्या पेपरला काय होतं घाई? समेशन एफ आय इंटू मॉड डी आय घेतो आणि डिवायडेड बाय समेशन एफ आय एक्स आय घेतो. 576 घेतो. 48च्या ऐवजी काय घेणार? 576 घेणार. चुकलं सर. सगळं बरोबर केलं आहे. कुठं चुकलं? इथं एफ आय एक्स आय लिहिलं इथं बरोबर. मग किती मार्क पडणार तुम्हाला? इथं चुकलं 1 मार्क. दान दिल्यासारखं. खरं तर किती पाहिजे? हे किती मार्कचं सम आहे? 3 मार्कचं सम आहे. त्यांनी किती दिले? 1 मार्क. तुम्ही लढू नाही शकत. सर एक्स्ट्रा स्टेप चुकली, 2 मार्क तरी द्या. नाही देऊन तुम्ही पेपर चेक नाही करत. तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट येतो. फोटोकॉपी पण आपण मागवत नाही पैसे वाचवण्यासाठी, आणि मागवली तरी पण आपण त्यांच्यावर केस करू शकत नाही. म्हणजे आपल्या हातात काय? स्टार्टिंगला डोकं जागेवरती नीट ठेवून पेपर नीट लिहा. काय आन्सर आलं? 36 डिवायडेड बाय 48 0.75. समजलं सम? मीन डेविएशन फ्रॉम मीनचा आपला हा कोणता टाईप चालला आहे? सेकंड टाईप चालला आहे. आता याच्यानंतर अजून किती टाईप असणार? 2 टाईप असणार. कुठले रे? क्लास इंटरवल कंप्लीट
आणि क्लास इंटरवल इनकम्प्लीट. पूजा लक्ष दे. लिहायचं नाही प्राची. शिकवताना लक्ष द्या. लिहू नका तुम्ही. पेपर कंटाळाला लिहूच नका. तुम्ही अर्धवट डोक्यात घालता, हा समजलं करता आणि नंतर थोडंसं मी क्वेश्चन चेंज केलं की गणले. आधी पूर्ण समजून घ्या. माझं पूर्ण रामायण इथं कीर्तन झालं ना, मग लिहायला चालू करायचं विठ्ठल विठ्ठल म्हणून. कळलं? जेव्हा माझं पेन थांबलं की तुमचं चालू करा. समजून सांगितलं, लक्ष द्या पूर्ण. 100% समजलं असेल तर 200% समजू दे. समजलं का? XI ची व्हॅल्यू लिहायची, FI ची व्हॅल्यू लिहायची, समेशन FI करायचं. समेशन XI करत नाही या टाईपमध्ये. नंतर FI आणि XIचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 10 करायचं असतं, पण आपण 10 × 3 करतो सोपं जावं म्हणून. या नंबरचं आणि या नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं, सगळ्या नंबरचं ॲडिशन काढली, त्याला बोलतो आपण समेशन FI × XI. आता हा कॉलम लिहिण्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागतं? X बार. समेशन FI × XI डिवायडेड बाय समेशन FI, म्हणजे याचा आन्सर डिवायडेड बाय याचा आन्सर. मग तुम्हाला काय भेटला? X बार भेटला. X बार आला असेल तर तुमचा DIचा आन्सर येणार आहे. 10 म्हणजे 10 हा 11, 12, 13, 14. XIच्या ज्या व्हॅल्यू त्या लिहिल्या, मायनस 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 मायनस, आणि X बारचं काय आन्सर आले? 12 12 12 12 इकडे कॉमन आहे. आन्सर असे आले. त्या आन्सर्सला आपण काय करणार? पॉझिटिव्ह करणार. नंतर हा कॉलम त्याला कोणाबरोबर मल्टिप्लाय करणार? FI बरोबर. 3 × 2, 12 × 1, 18 × 0, 12 × 1 आणि 3 × 2 असे आन्सर्स आले. सगळ्यांची ॲडिशन करणार आणि पेपरला तुम्हाला फक्त मीन नाही विचारत. हे तुमचं मेन आन्सर आहे. कळलं? मीन डेविएशन फ्रॉम मीन. मग ते जर असं नीट लिहित जावा. मीन डेविएशन फ्रॉम मीनचं फॉर्म्युला काय? समेशन FI × mod DI डिवायडेड बाय समेशन FI. कळलं? हे डिवाइड कोणाच्या याच्यामध्ये आहे? वरच्या याच्यामध्ये येते. कळलं? या जावा.